श्री गणेशाय नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते नमः। आयुष्यामध्ये केतूचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आपण बघणार आहोत। या अगोदर केतूचे काही जे कारक तत्व आहेत ते समजणे महत्त्वाचे आहे। जसे की बऱ्याच वेळेस आपण बघतो की जर आपली केतूची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असेल आणि काही समस्या येणाऱ्या अडचणी अडथळे समस्या सडनली अनपेक्षितपणे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होणे, डिटॅचमेंट सेपरेशन, वैराग्य, अलिप्तपणा। केतू ज्या हाऊसमध्ये, ज्या भावमध्ये, ज्या घरामध्ये प्रेझेंट आहे त्या घरासंबंधी जे कारकत्व आहेत यापासून केतू आपल्याला अलगाव किंवा विभक्तपणा, डिटॅचमेंट, सेपरेशन देतो। केतू जर फर्स्ट हाऊसमध्ये आहे तर स्वतःशी संबंधित, म्हणजे आपण स्वतःशी जास्त विचार करणार नाही। सेकंड हाऊसमध्ये जर केतू आहे तर फॅमिलीपासून सेपरेशन देईल। फिफ्थ हाऊसमध्ये आहे तर मुलाबाळापासून सेपरेशन देईल। अशा प्रकारे जे काही कारकत्व आहेत त्यानुसार केतूच्या अंतर्दशा टाईममध्ये आपल्याला हे सर्व अनुभवायस मिळते। जे काही भौतिक जग आहे, भौतिक सुखसोयी आहे, पैसा, गाडी, घर किंवा व्यवसाय, प्रोफेशन, या सर्वापासून सेपरेशन केतू देऊ शकतो। तर केतूच्या टाईम पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस आपण आध्यात्मिक जगाकडे वाटचाल करतो। देवपूजा करणे, मंत्रजप करणे, या गोष्टी आपणास अनुभवायला मिळतात। केतूच्या टाईम पिरियडमध्ये आपल्या हे लक्षात येत नाही, आपल्याला पैशासंबंधी अडचणी येतात, व्यवसायासंबंधी अडचणी येतात आणि आपण मग देवाकडे, अध्यात्माकडे जास्त चालल्या जातो, अध्यात्माकडे वाटचाल करू शकतो। कारण हा केतूचा टाईम पिरियड आहे। त्यामुळे भौतिक किंवा फिजिकल किंवा जे मोहमाया आहे यापासून आपण आपल्याला सेपरेशन बघायला भेटते। हे होणारच आहे। ह्या टाईम पिरियडमध्ये हे आपल्याला निश्चितच अनुभवायस मिळेल। केतू अध्यात्म, मोक्ष, वैराग्य, पूर्वजन्म कर्म याला रिप्रेझेंट करतो। एक प्रकारे केतू त्याचे जे सिग्निफिकेशन्स आहेत ते आपल्याला देणार आहे। पण आपण फिजिकल लाईफमध्ये, भौतिक जगामध्ये जास्त व्यस्त असल्यामुळे, गुंतलेलो असल्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाही। आपल्याला वाटते आपल्याला केतूच्या अंतर्दशेमध्ये किंवा दशा टाईम पिरियडमध्ये निगेटिव्ह रिझल्ट्स येत आहेत, पण इथे तो सेपरेशन किंवा अलगाव देण्याचे हे त्याचे नेचर आहे, स्वभाव आहे। त्यामुळे आपल्याला हे अनुभवायस मिळेल। तरीही आपण केतूच्या अंतर्दशा किंवा टाईम पिरियडमध्ये जो उपाय करायचा आहे तो म्हणजे श्री गणेशाची पूजा, गणपती पूजन, गणपतीची उपासना, गणपतीचे उपास,
कारण गणपती ही मुख्य किंवा आराध्य देवता आहे जी केतूशी संबंधित आहे. श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्याला केतूच्या केतूच्या टाईम पिरियडमध्ये फार महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण गणपती पूजन करू शकतो, दिवा लावावा व अथर्व शीर्षाचे वाचन करावे. जसे की गणपती स्तोत्र, मंत्र जप करणे, श्री गणेशाय नमः हा मंत्र जप करू शकतो. ओम गणपते नमः हा मंत्र जप करू शकतो. ओम गणेशाय नमः, ओम गणपते नमः हा मंत्र जप करू शकतो. तसेच गणपती अथर्व शीर्षचा पाठ करणे, गणपती अथर्व शीर्षचे वाचन करणे, संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे, जे शुभ फल देतात. ज्या आर्थिक अडचणी आहेत, व्यावसायिक अडचणी आहेत, या दूर करण्यास मदत करतात. श्री गणेशाय. केतूमुळे येणाऱ्या समस्या, अडचणी, अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला किंवा मंगळवारी श्री गणेशाची पूजा करणे, मंत्र जप करणे, गणपती अथर्व शीर्षाचे वाचन करणे, तसेच श्री गणेशाला दुर्वा शेंदूर अर्पण करणे. श्री गणेशाय नमः.